उबाठा गटाची 1 आणि 2 एप्रिलला जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत। आगामी निवडणुकांसाठी मातोश्रीवर बैठकीचं आयोजन करण्यात आले। पदाधिकारी, जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठका होणार आहेत। महत्त्वाची बातमी ठाकरे गटातून सध्या समोर येते। उबाठा गटाची आता एक महत्त्वाची अशी बैठक होणार असल्याची माहिती आहे। 1 आणि 2 एप्रिलला जिल्हा संपर्क प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यामध्ये संवाद साधणार आहेत। आगामी निवडणुकांसाठी मातोश्रीवर बैठकांचं आयोजन करण्यात आले। पदाधिकारी, जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक आहे। 1 आणि 2 एप्रिलला बैठकांचं सत्र पाहायला मिळते। ठाकरे गटाच्या बैठक आहेत। जिल्हा संपर्क प्रमुखांशी यामध्ये संवाद साधला जाणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संवाद साधतील। आणि या सगळ्या बैठकांच्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, 1 आणि 2 एप्रिलला बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हा प्रमुखांची बैठक आहे अशी माहिती मिळते। नेमक्या कशा पद्धतीने बैठक होईल, नेमका काय संवाद साधला जाणार? नक्कीच कल्याणी, आता आपण पाहतोय की सेना भवन दादर येथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते यांच्या नेतृत्वात बैठक झाली। या बैठकीला ठाकरे गटाचे मुंबईतील विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील आणि जिल्हा प्रमुख असतील, या सगळ्या बैठकीत जे ते महत्त्वाच्या जे ते पक्ष संघटनेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि त्याचबरोबर 1 आणि 2 तारखेला जे ते जिल्हा संपर्क प्रमुख जे ते त्यांची बैठक होणार आहे। त्याबरोबर 1 तारखेला जे ते पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जे ते जिल्हा संपर्क आहेत यांची बैठक होणार असून तर 2 तारखेला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत त्यांची बैठक होणार आहे। आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामध्ये जे ते उद्धव ठाकरे प्रथमच या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। आज आपण पाहिलं तर जे ते जिल्हा प्रमुख यांच्याही बैठका झाल्या होत्या आणि या सध्या संदर्भात जे ते SIR संदर्भात ही चर्चा झाली आहे। आपण मतदार यादीतला घोळ असतो त्या घोळासंदर्भात काही चर्चा झाल्याची जी माहिती मिळते। आणि त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये काही बदलही करण्यात आले आहेत। त्यामध्ये नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र मिर्लेकर यांची ती जिल्हा संपर्क उपनेतेपदी आणि संघटनात्मक जे वाढवता यावी ताकद यासाठी रवींद्र मिर्लेकर यांचीही जी ती नियुक्ती करण्यात आली आहे। एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे पाहता मुंबईतील जे फर्स्ट टाइम जे नगरसेवक आहेत त्यांनाही या बैठकीत एक जबाबदारी देण्यात आली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे आणि यासाठी ठाकरे सेनेकडून एक नवीन जबाबदारी आहे, तीही या इथल्या नगरसेवकांना, मुंबईतल्या नगरसेवकांना देण्यात आलेली आहे। कल्याणी, नक्कीच त्यामुळे या बैठकांमध्ये नेमकं काय मार्गदर्शन केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। महेंद्र, धन्यवाद माहितीसाठी।